हॅलो, कशा आहात सगळे? फार दिवसानंतर आपण आता भेटतो आहे. हा ब्लॉग नंबर 5 मी आता सध्या घेऊन आलो आहे. तर आजच्या दिवशी एक लगातार ऑगस्ट महिन्यामध्ये 3 सलग सुट्ट्या आल्या. तर या 3 सलग सुट्ट्यामध्ये विचार केला की काहीतरी नवीन असं करावं, एक नवीन ठिकाण बघून त्याला भेट द्यावी. तर चला आपलं एक कोल्हापूर या ठिकाणी आपण आजचा प्रवास सुरू करतो आहे. आणि तो प्रवास आहे आपलं श्री क्षेत्र नृसिंहवाडी नरसोबाची वाडी. तिकडे आपण चाललो आहे आणि तिकडची आम्ही पहिल्यांदाच चाललो आहे. तर फार मोठा इतिहास आहे तिकडे आणि लाभलेला. तर असे बोलले जाते की तिकडे साक्षात दत्तगुरू यांचा वास होता 12 वर्षे. तर आणि तिकडे मोठा मठसुद्धा आहे आणि नदीकाठी आहे. फार रोमहर्षक आणि सुंदर असं स्थळ आहे. तर चला आपण आपला प्रवास सुरू करूया. हॅलो गाईज, सर आता आम्ही ब्रेकफास्ट वगैरे करून रेडी होऊन जस्ट हॉटेलच्या खाली आलो. तर आता आम्ही ऑटो हायर केली आहे. तर लहानपणापासून आतापर्यंत बऱ्याचशा करून ऐकलं नरसोबाची वाडी तर आज पहिल्यांदाच योग आहे जाण्याचा. तर आम्ही आता चाललो आहे. तर हॉटेल मी रिक्षा हायर केली आहे. इकडनं 2-3 मार्ग आहेत जाण्याचे. तर आपल्याला तर कोल्हापूर हायवेला जाऊन सांगली रोडला पडतो. सांगलीला तिकडे जावं लागतं. आणि दुसरा आहे तो इकडनं डायरेक्ट तुमची पर्सनल व्हेकल असेल तर इकडनं तुम्ही डायरेक्ट जाऊ शकता. सांगली, मिरज, जयसिंगपूर मार्ग. तर इथं 55 किलोमीटर आहे. तर आमचा प्रवास हा इकडनं सुरू होतो. तर पिकअप आणि ड्रॉप हा इकडनं आम्ही घेतला. सो बघू आता किती वेळ लागतो आपल्याला जायला. चला प्रवास सुरू करू आपण. तर यांची फोटोग्राफी चालू आहे इकडे आणि रिक्षा आता येईलच आणि फोटोग्राफी करून एन्जॉय करत. तो काही आमची सवारी बघा, ही ऑटो रिक्षा आम्ही हायर केली. तर याच ऑटो रिक्षाने आपण चाललो आहे जयसिंगपूरला. आपलं श्री क्षेत्र काय नाव त्याचं, नरसोबाची वाडी. येस, जय शिवराय म्हणून आपण या रिक्षामध्ये प्रस्थान करू. हो,
हा आहे इचलकरंजीमध्ये राहणारा एखादा मोठा उद्योगपती संजय घोडावत त्यांचा वाडा. तर हा पूर्ण आतमध्ये कमीत कमी 12-15 एकरच्या परिसरामध्ये पसरलेला आहे. तर हे फार प्रसिद्ध उद्योजक आहेत. हे जणू काही इकडचे अंबानी असे म्हटले जातं त्यांना. तर यांचं पूर्ण युनिव्हर्सिटी वगैरे सगळं इथे, स्वतःचे स्कूल्स, इंटरनॅशनल स्कूल्स आहेत, स्वतःचं हे पेट्रोल पंप आहे, फार्म हाऊस वगैरे पूर्ण बांधलेलं आहे. त्याचा बिझनेस खूप मोठा आहे आणि त्यांचं येणं जाणं चॉपरने असतो. तर खूप मोठे उद्योगपती आहेत ते. तर यांच्याकडे पण गाड्यांची सोय आतमध्ये आहे. बऱ्याचशा इम्पोर्टेड गाड्या पण आहेत अशी त्या आतमध्ये आहेत. आणि हे काही सिक्युरिटी रिझनसाठी ते लोक आत सोडत नाहीत, परमिशन घ्यावी लागते. बाहेरूनच आपण बघतो हा वाडा खूप मोठा आहे, तिथपर्यंत पसरला आहे. तिथून ते पूर्ण येऊन ते वाडा आहे. आणि याच्या मागेही पूर्ण डबल हे पूर्ण पसरलेले आहेत मागेपर्यंत. आपण बघू शकतो संजय घोडावत पेट्रोल पंप. त्यांचं पेट्रोल पंप सुद्धा आहे. फायनली 1.5 तासाच्या प्रवासानंतर आपण पोहोचलो नृसिंहवाडीला. आहे त्याचा एंट्रन्स मार्केट एरिया आहे. एंट्री आहे. आपण चालत जातो 5 मिनिटावरती नृसिंहवाडी क्षेत्र.
दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा आमचं दर्शन झालं आहे मस्तपैकी छान आणि इथे काही गर्दी तर आहे ती थोड्या प्रमाणामध्ये गर्दी असते इतर मंदिरासारखी नसते की एक 2-2 तास लाईन आहे तर अगदी 10-15 मिनटामध्ये तुम्हाला दर्शन मिळतं आणि इथे असे पादुका आहेत श्री दत्तगुरूंच्या त्यांनी पादुका पावन इथे करून त्याचा वास 12 वर्ष वास या तीर्थक्षेत्रामध्ये तर मागे आपण बघू शकतो कृष्णा नदी पूर्ण पाण्याने वेढलेली असते आणि अगदी पावसाळ्यामध्ये तर हे मंदिर पण पूर्ण पाण्याच्या खाली जातं दर्शन घेताना लोक भाविक कधी कमरेपर्यंत किंवा कधी मानेपर्यंत इतकं पाणी भरतं दर्शनासाठी येतात आपण बघू शकतो दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा दत्तगुरूंचं ठिकाण आहे त्यामुळे इथे कुत्र्यांचा वावर खूप आहे तर बरेचसे कुत्रे आपल्याला इथे वाटतात हे वाहन आहे छान फिरत असतात तिथे मोकाट छान वाटतं असं वाटतं की त्याच पुरातन काळामध्ये आपण येऊन बसतो आणि आपल्यासुद्धा परिसरामध्ये अनुभव येतो की त्या काळापूर्वी म्हणजे कसं असेल त्यावेळेचं जग ते विचार करूनच फार छान वाटतं दोनकडेच बघतो दर्शन छान झालं आता एक 5 मिनिटं मी बसतो इथे आणि बसून मग खाली जाऊ नदीवरती असं पाय लावून यावे लागतात खाली जाऊन प्रसाद हवा वाटतं प्रसाद दे नाही काय करत ते अरे ते देवांचं बाप्पाचे असतात दत्त महाराजांची ते घोषणा झालेली आहे
समप्रभं कुमारं शक्तिहस्तं च दर्शन पण झालं. तर आपण आता कृष्णा नदीवर आहोत. हे कृष्णा नदी आहे. अगदी नदीकाठीच हे मठ आहे. नृसिंहवाडी याला नाव दिलेलं आहे. तर नृसिंह देवता हेच एक साक्षात दत्तगुरूंचे अवतार होते. तर जे नृसिंह होते त्यांचेच ते ठसे आहेत पायाला, त्यांच्या पादुका आहेत. तर त्यांचं इथे पूजन केलं जातं. त्यांच्यावरूनच हे नाव पडलेलं आहे ते नृसिंहवाडी. तर त्या दत्तगुरूंचाच अवतार आहे. हा पहिला अवतार आहे श्री दत्तगुरूंचा. आणि दुसरा आहे तो श्रीपाद वल्लभ यांचा अवतार. आणि ही बोट आहे, बोटिंग पण असते इकडे. तर बोटिंग पण करू शकतो आपण. ऑलरेडी पाणी थोडंसं हे मला खोल आहे, पण बघतच आहे. बघू 12 पाय थोडंसं पाणी लागतं. आठी उड्याने जागा चला ना चला इकडे या. कृष्णा नदी काठी फार चैतन्य आणि मला शांत होतं. लांबवर पसरलेली आहे. हे कोल्हापूर इकडे 5 नद्यांचं संगम असतं. त्यातली ही एक नदी कृष्णा नदी. मागे पण ब्रिज बघू शकतो. फिरायला चालू असतं. शिरोळे गाव आहे. शिरोळे गावाच्या पुढे नृसिंहवाडी आहे. हे सांगलीच्या जवळ आहे. तर तुम्हाला यायचं असेल तर इकडनं कोल्हापूरला यायचं. कोल्हापूरवरून हे 55 किलोमीटर आहे. आणि जर सांगलीला आलात तर तिकडनंही जवळ आहे, 30 किलोमीटर. तुम्ही आलात आपली स्वतःची गाडी असेल तरच बरं आहे. बिकॉज पब्लिक ट्रान्सपोर्ट थोडंसं इकडे डिफिकल्ट. पावसामध्ये जरा थोडंसं हे भरलेलं असतं पूर्ण. पण बघू शकतो हे मंदिर पूर्ण उभं आहे काठेवर उभं आहे. तर हे पूर्ण काठ पाण्याच्या खाली गेलेली असते. तर दर्शन झाल्यानंतर इथे 12 ते 3 आपल्याला प्रसादालय, प्रसादाचा लाभ घेऊ शकतो. तर प्रथमच आपण आलो इकडे भेट दिली. तर चला एकदा प्रसादाचा लाभ घेऊया आणि या तीर्थक्षेत्राचा पावन प्रसाद आपण त्याला ग्रहण करू. तो इकडे आता अन्नछत्रामध्ये आपण जेवण बघतोय. रस्सा राईस स्वीटमध्ये आहे शिरा आणि लोणचं. तर इथे बरीच मोठी अशी रांग असते, तो आपण बघू शकतो. सेल्फ सर्व्हिस आहे, स्वतः घेऊन ते लोक वाढतात. आपण आता ताट घेऊन उभं राहायचं असतं. तर जेवण आपण प्रसाद आहे, महाप्रसादाचा लाभ नक्की घ्यायचा इकडे आलं तर. चला सुरू करूया आपण. हो गाईस, दर्शन करून महाप्रसादाचा लाभ घेऊन आम्ही आता बाहेर आलो आहे मंदिराचा. आणि आपण आता मार्गस्थ होतो आहे तो कोल्हापूरला हॉटेलवर. तर हा ब्लॉग आम्ही इथेच एंड करतो आहे. आणि पुन्हा आपण भेटू नवीन ठिकाणी, नवीन प्रवास आणि नवीन मजा. तर तोपर्यंत बघत राहा, लाईक करत राहा. नृसिंहवाडीकडनं आता साईन आउट करतो. भेटूया आपण पुन्हा नवीन ब्लॉग. जय गुरुदेव. बाय. इथे ना देवांचे ठसे पण आहेत.